जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण ते खूप हुशार आहेत. त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते काहीही करू शकतात. तर मी अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि अजून एक विनंती म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हा कोर्स किंवा असे व्हिडिओज मराठीत कंटिन्यू केले पाहिजे, तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. जेणेकरून माझं प्रोत्साहन वाढेल. मला सुद्धा कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत आहे की नाही. आणि अजून कोणते कोर्स तुम्हाला किंवा अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील मराठीत, तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे? तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. तर सुरू करूयात आपण या व्हिडिओला. आता या व्हिडिओमध्ये आपण स्टोन एज बघणार आहोत, म्हणजेच एन्शियंट हिस्ट्री. आता एन्शियंट हिस्ट्री हे खूप लोकांना खूप कठीण जाते. कुठून वाचायचं, काय वाचायचं हे सगळं कळत नाही. तर आपण सगळ्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? आणि या व्हिडिओला आपण एक स्टोरी टाईप घेऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पाठ करायला आणि लक्षात ठेवायला खूप सोपं जाणार. कारण जे काही आपण एक स्टोरीमध्ये लक्षात ठेवतो ते आपण कधीच विसरू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगणार की थ्री इडियटची स्टोरी तुम्ही मला सांगा. जर तुम्ही थ्री इडियट बघितला असेल, अँड आय एम शुअर खूप लोकांनी बघितलाच असेल, तर तुम्हाला ते सांगायला जास्त कठीण जाणार नाही आहे. कारण खूप लोकांनी ते बघितलेलं आहे आणि एक स्टोरीमध्ये तुम्हाला लक्षात आहे. तर तुम्ही ॲज अ स्टोरी ते मला सांगू शकणार. ठीक आहे? जरी ती 2008मध्ये रिलीज झाली होती तरीसुद्धा. तर याचा अर्थ काय, की आपल्याला जे काही आपण स्टोरीमध्ये वाचतो किंवा स्टोरीमध्ये बघतो ते आपल्याला खूप काळपर्यंत लक्षात राहते. तर तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे, तसंच आपल्याला हिस्ट्रीमध्ये सुद्धा करायचं आहे, तसंच आपल्याला पॉलिटीमध्ये सुद्धा करायचं आहे, तसंच आपल्याला बाकी जे इतर सब्जेक्ट्स आहेत त्याच्यातसुद्धा करायचं आहे. ठीक आहे? तर आता आपण इथे सुरू करूयात. या व्हिडिओला प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. तर आता एन्शियंट आणि मेडिव्हल हिस्ट्री हे कुठून वाचायचं, हे खूप जणांना प्रश्न पडतात आणि खूप जण कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा विचारत होते की एन्शियंट हिस्ट्रीविषयी लेक्चर्स घ्या. तर आता आपल्याला एन्शियंट हिस्ट्री आणि मेडिव्हल हिस्ट्री जर तुम्हाला वाचायचं आहे, तर तुम्हाला NCERTच वाचायची आहे. ठीक आहे? कारण बाकीची पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचणार, आपला टाईम वेस्ट करणार आणि त्यातून जास्त जे कॉस्ट बेनिफिट आहे ते तुम्हाला मिळणारसुद्धा नाही. कारण लिमिटेड प्रश्न येतात MPSCमध्ये सुद्धा आणि UPSCमध्ये सुद्धा. तर तुम्ही बरंच काही वाचून घेणार, खूप जास्त तुम्हाला नॉलेज येऊन जाणार, पण ते कामाचं राहणार नाही आहे. तर MPSC आणि UPSCसाठी तुम्ही तितकंच वाचा जितकी गरज आहे. ठीक आहे? जास्तच तुम्ही नॉलेज घेऊन म्हणजे काही फरक पडणार नाही आहे. ठीक आहे? कारण UPSCवाल्यांना किंवा MPSCवाल्यांना हे बघायचं नाही की तुम्हाला कितकं नॉलेज आहे, की किती तुम्ही नॉलेज ठेवू शकता. त्यांना इतकं बघायचं आहे जे त्यांनी विचारलेलं आहे त्याचं तुम्ही किती चांगल्या प्रमाणे उत्तर देता आणि ते किती बरोबर आहे, किती चुकीचं आहे. तर आता तुम्ही जर मेन्स बघाल UPSCची, तर त्यामधून पहिले 2 प्रश्न जे असतात ते आर्ट अँड कल्चर, एन्शियंट हिस्ट्री, मेडिव्हल हिस्ट्री यातून येतात. ठीक आहे? आणि प्रिलिम्समध्ये सुद्धा 2 म्हणजे 5-6 प्रश्न जे आहेत ते एन्शियंट हिस्ट्रीमधून येणार किंवा टोटल जर आपण बघितले मॅक्स टू मॅक्स जे एन्शियंट, मेडिव्हल आणि आर्ट अँड कल्चर मिळून, तर ते 10 प्रश्नांच्या वर मला वाटत नाही जाणार. ठीक आहे? जास्तीत जास्त 15 प्रश्न. पण आपल्याला करणं हे जे पूर्ण जे टॉपिक आहे हे आपल्याला कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. कारण एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा असतो. एक मार्क खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे? तर तुम्हाला जर वाचायचं आहे फक्त NCERT वाचा, तेच तुम्हाला कामी येणार. ठीक आहे? आणि त्यानंतर जे व्हिडिओज आहे, जे आता मी व्हिडिओ बनवले आहे किंवा बनवणार एन्शियंट हिस्ट्रीवर, मेडिव्हल हिस्ट्रीवर, जर तुम्हाला वाटत असेल, तर हे सफिशियंट आहे. म्हणजे याच्या बाहेर काहीच येणार नाही जर प्रश्न आला तरी. ठीक आहे? तर तुम्ही ह्या व्हिडिओजवर कंप्लीटली रिलायबल राहू शकता. ओके? तर आपण सुरू करूयात या व्हिडिओला. तर आता सगळ्यात पहिले जर तुम्हाला माहीत असेल, आपण एक बेस बनवू आधी. म्हणजे काय, आपल्याला बिल्डिंग बनवायची आहे, तर सरळ आपण बिल्डिंग बनवणं सुरू करणार नाही. आपण पहिले फाउंडेशन बनवू. त्यानंतर बिल्डिंग बनवणं हे इझी जातं आणि त्यानंतर जास्त वेळ टिकतं. तर तुम्हाला जास्त वेळ लक्षात ठेवायचं आहे. कारण आता
जर मेन्स देत आहात तुम्ही तर 2-3 महिने आहे. त्यानंतर प्रिलिम्स 2018ची देत आहात किंवा MPSCची प्रिलिम्स देत आहात. तर तुम्हाला बरंच काळ हे पाठ करून म्हणजे रिटेन करून ठेवायचं आहे. तर आपण फाउंडेशन पहिले चांगलं बनवू, त्यानुसार आपल्याला जे बिल्डिंग आहे ते सुद्धा चांगली बनणार. तर आता पृथ्वीचा जन्म झाला. आता पृथ्वी किती ओल्ड आहे? तर 4000 मिलियन इयर्स ओल्ड आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता जेव्हा पृथ्वी बनली होती, तेव्हा कशा प्रकारचं क्लायमेट होतं? त्यानंतर जेव्हा ह्युमन्स इव्हॉल्व झाले, जेव्हा इथे मनुष्य आले, तेव्हा आईस एज होतं, असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर आईस एज होतं, तर यातून आपल्याला काय काय समजतं? आपल्याला एक महत्त्वाचं म्हणजे काय, एक की पॉइंट पाहिजे आपल्याला. जसं एन्व्हायर्नमेंट अँड बायोडायव्हर्सिटीमध्ये काय असतं, एक की स्पीशीज असते. बरोबर आहे? तर असंच आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये, प्रत्येक चॅप्टरमध्ये, प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला एक की एलिमेंट पाहिजे. आता इथे की एलिमेंट काय आहे, जे स्टोन एज आहे त्यामध्ये, की स्टार्टिंगमध्ये आईस एज होतं. त्यानंतर जसं-जसं आपण पुढे जाऊ मेसोलिथिकमध्ये, निओलिथिकमध्ये, तर ते वार्मर एजपर्यंत जाते. म्हणजे वार्मरमध्ये कन्व्हर्ट होत जाते. ठीक आहे. तर आईस एजमध्ये जेव्हा आपण आहे, तर त्यामध्ये काय-काय होऊ शकतं? आपण जसं ट्रॅव्हल करू शकत नाही. आपण बघा, जर सगळ्या ठिकाणी फक्त बर्फच बर्फ आहे, स्नो आहे, तर आपण ट्रॅव्हल करू शकणार का जास्त? नाही करू शकणार. आणि त्या काळात आता तरी आपली खूप डेव्हलपमेंट झाली आहे. आपण जे बर्फ आहे ते सरकवू शकतो. रस्ता साफ करू शकतो. जे रस्ते आहे ते चांगले बनलेले आहे. पण त्यावेळेस रस्ते नव्हते. म्हणजे चांगले जे रोड आपण बनवतो डांबराचे ते नव्हते आधी. बरोबर आहे. साफ करायचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते नव्हते. तर त्यामुळे काय की जास्त ट्रॅव्हलिंग करणार नाही कोणी. जर आपण वाईडली पर्स्पेक्टिव्हनी बघितलं, वाईड पर्स्पेक्टिव्ह आपण डिटेलमध्ये तर बघूच समोर. पण एक फाउंडेशनमध्ये आपण बघून घेऊ काय-काय होऊ शकतं. तर स्नो असल्यावर ट्रॅव्हलिंग करू शकणार नाही. त्यामुळे काय एकच ठिकाणी जिथे जे लोकं आहेत ते राहत आहे, त्याच ठिकाणी ते सगळे राहणार. बरोबर आहे. आणि तो काळ होता आईस एज आहे म्हणजे काय की जे प्लांट्स आहेत ते तिथे राहणार नाही. बरोबर आहे. आपण जे क्रॉप्स आहेत ते उगवू शकणार नाही. कारण सगळ्या ठिकाणी स्नो आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे काय ॲग्रीकल्चर डेव्हलप होऊ शकणार नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे कशावर रिलायबल राहावं लागेल? हंटिंगवर म्हणजे जे जनावरं आहेत त्यांना आपल्याला मारून खावं लागेल. तर अशा प्रकारची ती जी सोसायटी होती ती बनलेली होती. आता आपण डिटेलमध्ये पुढे बघू. तर आता जे इनिशियल स्टेज होता आईस एज, त्यामध्ये इव्होल्यूशन जे आहे ते 4 स्टेजेसमध्ये झालं. जे क्रस्ट होतं त्याचे 4 स्टेजेसमध्ये इव्होल्यूशन झालं. आता आपल्याला पहिले जे 3 स्टेजेस आहे, त्यामध्ये काय झालेलं आहे हे आपल्या गरजेचं नाही आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं पॉइंट टू पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. पॉइंट टू पॉइंट तुम्ही वाचायला पाहिजे. UPSC आणि MPSCमध्ये जे काही इम्पॉर्टंट आहे तेच तुम्ही वाचायला पाहिजे. ठीक आहे. नॉलेज ऑफ एव्हरीथिंग बट मास्टर ऑफ नथिंग असं नको व्हायला. ठीक आहे. जे वाचायचं आहे त्यात मास्टरी पाहिजे. जेणेकरून तुम्हाला प्रिलिम्सचे पण प्रश्न सोडवता येणार आणि मेन्सचे सुद्धा. तर इव्होल्यूशन 4 स्टेजेसमध्ये झाले. आपल्याला पहिले 3 स्टेजेस इम्पॉर्टंट नाही आहे. जी चौथी स्टेज होती फायनल स्टेज, त्यामध्ये काय होतं, तर ते क्वाटर्नरी स्टेज होती. ठीक आहे. आता क्वाटर्नरी स्टेज होती, त्यामध्ये 2 प्रकार होते. ते म्हणजे काय, प्लेस्टोसीन आणि होलोसीन. आता प्लेस्टोसीन म्हणजे मोस्ट रिसेंट. ठीक आहे. प्रेझेंट नाही, मोस्ट रिसेंट. आता त्यानंतर होलोसीन. होलोसीन म्हणजे प्रेझेंट. ठीक आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर हे तुम्हाला लक्षात राहणार प्लेस्टोसीन आणि होलोसीन. तर हे रिसेंट कोणती आहे आणि आधीची कोणती आहे? तर तुम्ही प्लेस्टेशन हे ऐकलं असेल. बरोबर आहे. प्लेस्टेशन बरेच लोकं खेळलेसुद्धा असेल. प्लेस्टेशन आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण खेळत होतो. आतासुद्धा कोणी-कोणी खेळतात, असं काही नाही आहे. पण मोस्टली जे क्रेज असतो तो म्हणजे जेव्हा आपण लहान असतो कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये 10th-11thमध्ये तेव्हा आपण जास्तीत जास्त ते खेळत असतो. तर ते म्हणजे मोस्ट रिसेंट. बरोबर आहे. आपण 11वीत 12वीत मोस्ट रिसेंट एज आहे तो. तर ते प्लेस्टोसीन त्याप्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला असं लक्षात राहतं ते खूपच चांगलं आहे. पण लक्षात ठेवायला मी तुम्हाला एक सांगितलं आहे ट्रिकसारखं. आणि नंतर होलोसीन म्हणजे प्रेझेंट. ठीक आहे. तर हे टाईम पिरियडसुद्धा दिलेलं आहे खाली. तर हे झालं आपलं क्वार्टर्नरी एज. ठीक आहे. जे स्टेज होती 4 स्टेज क्वार्टर्नरी, प्लेस्टोसीन आणि होलोसीन. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता प्लेस्टोसीन जे आहे त्यामध्ये जे अर्ली एज होतं प्लेस्टोसीनचं त्यामध्ये ह्युमन इव्होल्यूशन झालेलं आहे. आता ह्युमन इव्होल्यूशन त्यामध्ये झालेलं आहे म्हणजे बघा, आता तुम्ही म्हणजे तुम्ही विचार करा, की किती आधी जे माणूस आहे तो इव्हॉल्व झालेला होता. ठीक आहे. आता आपण ह्युमन्स कशी इव्हॉल्व झाले पुढे, ते आपण एक एक स्टेजेस बघू. ठीक आहे. सगळ्यात
इम्पॉर्टंट म्हणजे इथे काय आहे, जे ह्युमन्स इव्हॉल्व झाले होते, ते आपल्याला कुठे बघायला मिळतं? म्हणजे आपल्याला कसं माहीत पडतं? आता कुठलं पण जे हिस्ट्रीमध्ये आपण जे पण वाचतो, ते आपल्याला एव्हिडन्सेस मिळालेले आहे. बरोबर आहे? आता कोणाला असं झालेलं तर नाही आहे, की कोणी माणूस बसलेला होता, त्याला स्वप्न आलं, की असं-असं झालं असेल पूर्ण पृथ्वीवर आणि त्याने लिहिलं, असं नाही झालं आहे. आपल्याला एव्हिडन्सेस मिळालेले आहे. बरोबर आहे? तर एव्हिडन्सेसमध्ये काय झालेलं आहे, की आपल्याला असं माहीत पडतं, जे ह्युमन आहे, ते आफ्रिकाच्या जवळपास मूव्ह झालेले आहे. तिथे ते राहत होते. ठीक आहे. आता ते इंडियामध्ये, भारतात नव्हते राहत. आता का बरं नव्हते राहत? कोणते एव्हिडन्सेस मिळाले? तर फोसिल्स जे आहे ते आपल्याला आफ्रिकामध्ये मिळालेले आहे, पण भारतात मिळालेले नाही आहे. त्यावरून आपण असं सांगू शकतो, की जे भारत आहे त्यामध्ये मनुष्य जे आहे, ह्युमन्स ते राहत नव्हते त्या काळात. ठीक आहे. ज्या काळाची आपण गोष्ट करत आहे त्या काळात. ओके. तर आता आपण बघू पॅलिओलिथिक एज, म्हणजेच ओल्ड स्टोन एज. ठीक आहे. आता फोटो बघा तुम्ही. फोटोवरून जर तुम्ही हा फोटो लक्षात ठेवला, तर तुम्हाला पॅलिओलिथिक एज, मेसोलिथिक एज, निओलिथिक एज हे तुम्हाला सहजपणे हे प्रश्नांचे उत्तर सोडवता येणार. कारण रिलेट करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता मी तुम्हाला 3 इडियट्सचं एक एक्झाम्पल सांगितलं होतं. त्याचप्रमाणे इथे आहे, की तुम्ही इझिली एक तुम्हाला स्टोरी कळाली, तर तुम्ही इझिली प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. तर आता इथे काय दिसतंय तुम्हाला, की काही लोकं आहेत, खूप थोडेसे लोकं आहेत. ते म्हणजे काही करून आपलं जे काम आहे ते करत आहेत. ठीक आहे. इथे काही फार्मिंग झालेली नाही दिसत आहे. त्यानंतर इथे काही म्हणजे रक्त वगैरे दिसत आहे, म्हणजे इथे प्राणींना मारलं असेल. बरोबर आहे. त्यानंतर ते केव्हजमध्ये थांबलेले दिसत आहे आपल्याला. बरोबर आहे. तर आता आपण हे फोटोवरून काही अंदाजा लावलेला आहे. आता आपण रिअलमध्ये बघू आणि इथे बघा, जे इथे कॉर्नरवर आहे ते काही दगडावरून काही बनवत आहे. म्हणजे ते हंटिंगसाठी काहीतरी बनवत असेल इन्स्ट्रुमेंट्स. तर आता इथून आपण रिलेट करण्याची प्रयत्न करू, म्हणजे आपण जे बघितलेलं आहे फोटोवरून ते रिॲलिटीमध्ये काय होतं. तर पॅलिओ म्हणजे काय होतं? ओल्ड आणि लिथिक म्हणजे स्टोन, म्हणजेच ओल्ड स्टोन एज, पॅलिओलिथिक एज. ठीक आहे. आता आपण बघू ह्युमन इव्हॉल्युशन झालेलं होतं. ठीक आहे. आता आपण इथे काय आहे, या स्लाईडमध्ये आपण ओव्हरऑल बघू. त्यानंतर आपण डीपमध्ये जाऊ पॅलिओलिथिक एजच्या. ठीक आहे. जे 3 स्टेजेस आहेत ते आपण बघू. तर सगळ्यात पहिले आपण ओव्हरऑल बघून घेऊ. ह्युमन इव्हॉल्युशन झालं होतं पॅलिओलिथिक एजमध्ये. बरोबर आहे. आता ह्युमन इव्हॉल्युशन झालेलं होतं. तर ॲज द ह्युमन जस्ट इव्हॉल्व्ड हेन्स स्मॉल पॉप्युलेशन. आता ह्युमन्स जे आहे ते जस्ट इव्हॉल्व झालेले होते. त्यामुळे काय होतं, की जी पॉप्युलेशन होती ती सुद्धा खूप कमी होती. बरोबर आहे. कारण आता आत्ताच जर कुठल्या स्पीशीजचा जन्म झालेला आहे, तर ऑब्व्हियस आहे ते खूप कमी राहणार आहे. बरोबर आहे. कारण इतकं ह्युमनचं जे रिप्रोडक्शन असतं ते इतकं फास्ट नसतं. त्यांना जितका वेळ लागायला पाहिजे तितकाच वेळ लागतो. आता त्यानंतर स्मॉल पॉप्युलेशन हेज नो कम्युनिटी. आता कम्युनिटी म्हणजे काय होत असतं, की एक पर्टिक्युलर आयडिओलॉजीचे लोकं ते एकत्र येतात आणि सोबत राहतात. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो कम्युनिटी. पण इथे काय झालं होतं, इथे लोकच खूप कमी होते आणि त्यांना काय आयडिओलॉजी, काय बरोबर, काय चुकीचं, कोण मित्र, कोण एनिमी हे काहीच कळत नव्हतं. त्यामुळे कम्युनिटी जी आहे ते नव्हतीच आणि ते कम्युनिकेट कसे करणार एकमेकांसोबत. बरोबर. कम्युनिटी म्हणजे कम्युनिटीमध्ये कम्युनिकेट करणं हे खूप गरजेचं असतं. पण इथे ते कम्युनिकेट कसे करणार? कारण त्यांना कोणती लँग्वेज समजत होती, कोणती नव्हती समजत, हे खूप कठीण होतं. त्यामुळे कम्युनिटी जी होती ती नव्हतीच. बरोबर आहे. त्यानंतर काय, मॅन मेड शेल्टर्स वर नॉट इव्हॉल्व्ड हेन्स पीपल यूज्ड टू लिव्ह इन द केव्स. आता लोकांना ही समज नव्हती, की आपल्याला शेल्टर्स कसे बांधायचे. आपल्याला आता माहिती आहे, की घर असे बांधल्या जातात. पण तेव्हा त्यांना माहिती नव्हतं, की घर कसे बांधले जातात, शेल्टर कसे बांधायचे. आणि काय होतं, बाहेर म्हणजे स्नो होता खूप. बरोबर आहे. आता स्नो होता त्यामुळे त्यांना थंडी लागत असेल. वरून जे स्नो पडतो तो त्यांच्या अंगावर पडत असेल, तर प्रिव्हेंशन कसं करायचं? बरोबर आहे. त्यामुळे काय झालं, त्यांनी केव्ज बघितले आणि केव्जमध्ये ते राहत होते. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. नो ॲग्रिकल्चर, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की जिथे सगळ्या ठिकाणी बर्फ आहे, तर तिथे जे फौनाज आहे, फ्लोरा फौना, ते काहीच राहणार नाही. त्यामुळे काय, जे झाडं आहे ते सुद्धा राहणार नाही आणि ॲग्रिकल्चरसुद्धा होणार नाही. त्यानंतर ॲज नो ॲग्रिकल्चर हेन्स फूड वॉज गॅदर्ड बाय हंटिंग. आता ॲग्रिकल्चर नाही आहे, पण पोटात काहीतरी पाहिजे. बरोबर आहे. तेव्हाच एनर्जी येणार. तर ते एनर्जी ते कुठून आणत होते? तर ते हंटिंग करून कोणते जे प्राणी आहे त्यांना आणत होते.
त्यांना खात होते. ठीक आहे. आता ते हंटिंग कसे करत होते? तर त्यांच्याजवळ बेसिक टूल्स होते. आता बेसिक टूल्स म्हणजे काय? की त्यांना माहिती नव्हतं की असे जे आपलं जे आपण लावतो ना, ते घासून-घासून जे आपण बरोबर एक टोक बनवतो. ते तसे ते माहीत नव्हतं त्यांना की असं पण बनवू शकतो या काळात. ठीक आहे. तर ते काय जे साधे दगडं मिळाले त्यांनीच मारायचं किंवा अजून काही त्यांना मिळालं, काटे-वाटे असतात ते मिळाले त्यांना मारून त्यांना मारायचं आणि त्यानंतर खायचं. तर याला आपण म्हणतो बेसिक टूल्स. तर बेसिक टूल्स होते. त्यामुळे ते 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 हंटिंग करत होते त्यामुळे हंटिंग केल्यामुळे ते तेच खात होते आणि त्यांना एनर्जी मिळत होती. त्यानंतर नो रिलिजन वॉज प्रेझेंट हे खूप महत्त्वाचं आहे. रिलिजन तिथे प्रेझेंट नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे काय रिलिजन प्रेझेंट नव्हतं आणि हे आपल्याला कुठून माहीत पडतं कुठलीही जसं आपल्याला मदर गॉडेस मिळालेलं आहे हरप्पन सिव्हिलायझेशनमधून तसंच काही एव्हिडन्स इथून मिळालेलं नाही आहे आपल्याला. नॉलेज ऑफ फायर त्यांना नॉलेज ऑफ फायर होतं. म्हणजे हेही खूप महत्त्वाचं आहे. त्यांना फायरचं सुद्धा नॉलेज होतं. आता ते कशामुळे झालं असेल? म्हणजे काही लाकडं असेल त्यांच्याजवळ, ठीक आहे? किंवा गारगोटे जे असतात, ते आपण एकमेकांना घासतो, तर ते अंगार निघते, चिंगारी निघते त्यातून. तशाच प्रकारे काहीतरी झालं असेल, त्यातून ते आग लागली असेल, त्यांना नॉलेजचा फायर आला आणि त्यानंतर त्यांना समजलं असेल, की "अरे साला, इथे म्हणजे स्नो आहे, स्नोमधून आपल्याला थंडी लागत आहे. पण हे जेव्हा इथे काहीतरी लागत आहे आगसारखं, तर तिथे आपण जवळ जातो, तर आपल्याला गरमी वाटते आणि त्यानंतर त्याच्यावर शिजवताही येते, जे काही आपण प्राणी आणतो ते." तर अशा प्रकारे त्यांना फायरचं जे महत्त्व आहे ते सुद्धा कळालं असेल. त्यानंतर फायरची जी नॉलेज आहे ते सुद्धा त्यांना आली. ठीक आहे. तर हे सगळं आपण बघितलं आता पॅलिओलिथिक ह्याचा म्हणजे ओव्हरलूक बघितला आपण. म्हणजे काय जर तुम्हाला प्रिलिम्समध्ये प्रश्न आला 3-4 सेंटेन्सेस देऊ शकतात ते. 3-4 सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला सगळं काही हे करावं लागेल. ठीक आहे. तर आता इथे आपण बघू पॅलिओलिथिक एज, ओल्ड स्टोन एज म्हणजेच अर्ली ऑर लोअर पॅलिओलिथिक. आता हे आपण बघू लोअर पॅलिओलिथिक. 3 प्रकार आहे. लोअर, मिडल आणि अप्पर. ठीक आहे. असे 3 प्रकार आहे पॅलिओलिथिक एजचे. हे आपण इथे डिटेलमध्ये बघू. आता एक हायपोथेटिकल फोटो आहे इथे मागे हंटिंग करताना. तर आता इथे काय आहे, हे 5 लाख BC टू 50,000 BC या काळाचं आहे. लोअर पॅलिओलिथिक. ठीक आहे. आता यामध्ये काय होतं, हँड ॲक्स टूल्स, चोपर्स वेअर यूज्ड फॉर हंटिंग अँड हंटिंग वॉज नॉट इन ग्रुप्स. आता आपण बघितलं की कम्युनिटी नव्हती. आता कम्युनिटी नसल्यामुळे काय आहे, जे हंटिंग आहे ते सुद्धा ते ग्रुपमध्ये करत नव्हते. म्हणजे काय आहे, की एकटा माणूस जात असेल हंटिंग करायला किंवा जास्तीत जास्त 2 माणसं जात असेल हंटिंग करायला. आता 2 कशाला? कारण जर मोठं जनावर त्यांना मिळालं, त्याला मारलं, तर तो एकटा आणू शकत नव्हता. त्यामुळे काय आहे 2 जण जाणार, तर त्या लाकडाच्या मधात ते बरोबर फसवून त्याला आणत होते. तर अशा प्रकारे जे हंटिंग आहे ते ग्रुपमध्ये होत नव्हती. त्यानंतर हँड ॲक्स टूल्स वापरत होते ते. चोपर्स वापरत होते हंटिंग करण्यासाठी. ठीक आहे. तर आता त्यानंतर काय आहे, त्यानंतर स्टोन टूल्स मेनली यूज फॉर चॉपिंग, डिगिंग अँड स्किनिंग. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की दगडं मिळाले ते त्यानेच मारा आणि हंटिंग करा. तर हे जे चॉपिंग, डिगिंग आणि स्किनिंग आहे, यासाठी ते स्टोन टूल्स हेच वापरत होते. ठीक आहे. कारण त्यांना दुसरं काही बनवायचं, दुसरे कोणत्या प्रकारचे टूल्स बनवायचे हे त्यांना माहीतच नव्हतं. त्यामुळे ते स्टोन टूल्स जे आहे तेच वापरत होते. ठीक आहे. आता त्यानंतर काय आहे, अर्ली ओल्ड साइट्स हॅव बीन फाउंड इन द व्हॅली ऑफ रिव्हर सोन और सोहन इन पंजाब, नाव इन पाकिस्तान. आता आपल्याला एव्हिडन्सेस सगळं काही जे आहे हिस्ट्री, इतिहास, ते सगळं एव्हिडन्सेसवर चालतं. ठीक आहे. तर एव्हिडन्सेस कोणते मिळाले आहे आपल्याला पॅलिओलिथिक एजचे? तर आपल्याला सोन रिव्हर किंवा सोहन रिव्हर जे पंजाबमध्ये आहे आणि ते सुद्धा आता पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला याचे एव्हिडन्सेस मिळाले आणि खूप सारे साईट आपल्याला काश्मीरमध्ये सुद्धा बघायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट साईट म्हणजे कोणकोणते आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ते आहे भीमबेटका जे मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर हंसगी कर्नाटकामध्ये आहे आणि कुर्नूल केव्स ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही प्रिलिमसाठी लक्षात ठेवा. आता जे काही इथे बघा, आता जे काही मी इथे दिलेलं आहे हे नोटसारखंच आहे, बरोबर आहे. तर आता तुम्ही काय करा, हे तुम्ही एक वेळा चांगल्या प्रकारे बघितलं, सगळे व्हिडिओज तुम्ही बघून घ्या एक वेळा चांगल्या प्रकारचे एन्शियंट हिस्ट्रीचे आहे. मग त्यानंतर काय एक वेळा जे तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला नोट्स बनवायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही काय करा, तुम्ही हाच व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून जे आपण करू शकतो यूट्यूबवर, ते फास्ट फॉरवर्ड करून तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमची जी रिव्हिजन आहे ते पुन्हा होऊन जाईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला नोट्स बनवायचे नोट्ससुद्धा तुम्ही बनवू शकता. हे नोट्स तुम्हाला खूप कामी येणार आहे. यामधूनच प्रश्न निघणार आहे.
कारण हे सगळे नोट जे आहे मी खूप रिलायबल सोर्सेसमधून काढलेले आहे आणि मोस्ट प्रोबॅबली NCERTजमधून काढलेले आहे. तर आता आपण पुढे जाऊ, मिडल पॅलिओलिथिक बघू. आता मिडल पॅलिओलिथिकमध्ये काय फरक होतं हे आपण इथे जाणून घेऊयात. तर हे 50,000 टू 40,000 BC इतकं काळखंड होता. त्यानंतर मिडल पॅलिओलिथिक इंडस्ट्रीज मेनली बेस्ड ऑन फ्लेक्स. दिस फ्लेक्स शोज मेनी रिलिजन व्हेरिएशन. आता हे सगळे जे आहे फ्लेक्सवर अवलंबून होतं. म्हणजे तिथे काय होतं, तिथे आपण जे लोअर पॅलिओलिथिक एज बघितलं होतं त्यामध्ये काय होतं, जे हँड ॲक्स होतं, बरोबर आहे. आता इथे काय आहे, इथे फ्लेक्सवर आहे सगळं काही. म्हणजे तिथे साधे जे स्टोन्स होते ते वापरले जात होते, इथे फ्लेक्स वापरले जात आहे. आणि पुढे आपण जाऊ, टूल्स कोणते टूल्स होते, तर ब्लेड्स, बेंड्स, बोरर्स, स्क्रॅपर्स, हे सगळे जे आहे हे आपण टूल्स वापरत होतो आणि ते कशाचे बनले होते, तर फ्लेक्सचे बनले होते. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण यातून प्रश्न निघू शकतो. हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही पाठ करून घेऊ शकता याच व्हिडिओमध्ये. त्यानंतर आर्टिफॅक्ट्स ऑफ धिस एज आर ऑल्सो फाउंड ॲट सेव्हरल प्लेसेस ऑर रिव्हर नर्मदा रिव्हर. म्हणजे काय, की जे आर्टिफॅक्ट्स होते हे सगळे आपल्याला कुठे बघायला मिळतात, किंवा हे जे एव्हिडन्सेस आहे आपल्याला कुठे बघायला मिळतात, तर नर्मदा रिव्हरजवळ जी नर्मदा नदी आहे. आता ते कुठे आहे, कोणत्या स्टेटमध्ये आहे, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आता म्हणजे मी कसं लक्षात ठेवतो, जी काही नद्या आहे किंवा जे पर्वत आहे आपल्या वरून खालपर्यंत, ते मी सेंटेन्स बनवून ठेवलं आहे. ते मोस्ट प्रॉबेबली जितके पण MPSC किंवा असे देतात त्यांना मी सांगितलं होतं आणि ते अशाच प्रकारे पाठ करतात. ते आहे विनसा तासा गो हरी भीमहा कृष्णा. तर अशा प्रकारे आता तुम्ही हे बघून घ्या, बरोबर जे इनिशियल्स आहे ते आहे आणि ते तुम्ही बरोबर जे क्रमांकाने लावू शकता पूर्ण महाराष्ट्राच्या खालपर्यंत, कृष्णा रिव्हरपर्यंत. तर हे आपल्या नर्मदा रिव्हर जे आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा कुठल्या स्टेटमधून जाते आणि त्याची खासियत काय आहे. आणि त्यानंतर आपण बघू आता अप्पर पॅलिओलिथिक एज. आता अप्पर पॅलिओलिथिक एज जे आहे, काळखंड कोणता होता, 40,000 BC टू 10,000 BC. त्यानंतर क्लायमेट जे आहे ते स्लाइटली वॉर्मर होत होतं. आता इथे बघा तुम्ही, पहिले काय होतं, आईस एज बनलेलं होतं. आता आईस एज जेव्हा बनलेलं होतं तेव्हा लोक बाहेर जाऊ शकत नव्हते, बरोबर आहे. कारण त्यांना सगळ्या ठिकाणी बर्फ बर्फ दिसत होतं. त्यामुळे त्यांना राहायचं कुठं होतं, राहायचं केव्जमध्येच होतं. आता कोणी जर केव्हमध्येच राहत आहे, तर त्याला बाहेर काय घडत आहे किंवा बाहेर काय आपण करू शकतो ते त्याला कळणारच नाही, बरोबर आहे. जर कोणता बेडूक एका एका वेलमध्येच आहे, तर त्याला आपलं कळणारच नाही की आपण नदीमध्ये सुद्धा राहू शकतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे यांना सुद्धा कळत नव्हतं की आपण केव्ज सोडून आपण आपले जे हट्स आहेत ते सुद्धा आपण बनवू शकतो. आपले जे घरं आहेत ते सुद्धा आपण बनवू शकतो. ते त्यांना कळतच नव्हतं. आता काय झालं आहे, जे क्लायमेट होतं ते स्लाइटली वॉर्मर होत होतं, ठीक आहे. त्यानंतर ब्लेड्स हॅव बीन फाउंड इन मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. आता जे ब्लेड्स आहे म्हणजे काय, आता ते ब्लेड्स वापरत होते म्हणजे धार देत होते ते जे स्टोन्स होते त्यांना, जेणेकरून ते जे हंटिंग आहे ते सोपी जाणार. त्यांना कळत होतं की आता जर आपण असं मारत आहे त्यांना, फक्त दगडं मारत आहे, तर ते मरत नाही आहे. पण त्यांना एखादा असा दगड मिळाला असेल ज्याला ऑलरेडी निसर्गाकडूनच त्याला एक धार मिळाली असेल, बरोबर आहे. तर ते जेव्हा त्यांनी मारलं तेव्हा तो लवकर मेला. त्यांना कळालं की आपण असं सुद्धा करू शकतो आणि घासून घासून आपण त्याला धार देऊ शकतो, जेणेकरून जे हंटिंग आहे ते सोपी होऊन जाणार. तर असं त्यांनी केलं. आपल्याला एव्हिडन्सेस सुद्धा मिळतात ब्लेडचे. त्यानंतर धीस फेस हॅव बीन डिस्कवर्ड ॲट भीमबेटका नियर भोपाल. आता भीमबेटकावर अजून एक कोणती साईट होती जी आपण मागे बघितलेली आहे, बरोबर आहे. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. भीमबेटका कुठे आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर भीमबेटका नियर भोपाल, भोपालमध्ये म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये, तिथे ही जी साईट आहे ही मिळालेली आहे. म्हणजे एव्हिडन्सेस आपल्याला मिळालेले आहे. आता त्यानंतर मेसोलिथिक एज. आता हे बघा, पॅलिओलिथिक एज जे आहे आपल्या आईस एजवरून सुरू झालं होतं, तर स्लाइटली वॉर्मर एजपर्यंत आपण आलो आणि कुठपर्यंत आलेलो आहे, तर आपल्याला तिथे
जे त्यांचं इव्होल्युशन आहे ते आपल्याला बघायला मिळालं. किती चांगल्या प्रकारे इव्होल्युशन झालेलं आहे. म्हणजे पहिले ते केव्हजमध्ये राहत होते. खूप थंड होतं. ॲग्रीकल्चर नव्हता. त्यानंतर काय त्यांना काही समज नव्हती. जे हंटिंग आहे त्याची फक्त हंटिंग करत होते ते. फायरची नॉलेज आलेली होती त्यांना. पण काय झालं हळू त्यांना समजलं, की आपण हंटिंग म्हणजे ब्लेड्स टाईप आपण करू शकतो. जे दगडं आहे त्यांना धार देऊन आपण मारू शकतो. तर अशा प्रकारे ते इव्हॉल्व झाले पूर्ण. आता इव्हॉल्व झाले आता टेम्परेचरसुद्धा वाढत आहे. म्हणजे स्नोसुद्धा कमी होत आहे. आता स्नो कमी झाल्यावर काय होणार आहे, नद्या बनू शकतात, लेक्स बनवू शकतात, पॉन्ड्स बनवू शकतात. बरोबर आहे. आणि इथे काय आहे, इथे मी मोस्ट प्रोबेबली जे इंग्लिश आहे, इंग्लिश वर्ड्स आहे ते वापरत आहे. आता याचं कारण म्हणजे काय, की जर तुम्ही UPSC देत असाल, तर तिथे तुम्हाला मराठीमध्ये लिहिता येणार नाही. त्यामुळे काय आहे, जर तुम्हाला करायचं आहे, तर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे. पण इथे काय आहे, इथे तुम्हाला मराठीत मी याकरिता सांगतो, की तुम्हाला जे कॉन्सेप्ट्स आहे ते मराठीतून कंप्लीट झाले पाहिजे. कारण आपण जे आहे, आपण विचार मराठीत करतो. बरोबर आहे. आपण जे महाराष्ट्राचे लोकं आहेत, ते विचार मराठीत करतो. तर आपल्याला समजणं मराठीत खूप सोपं जातं. कारण असे बरेचसे ग्रामीण भागातील आपले मित्र आहेत, त्यांना काय आहे, त्यांना जे पुस्तकातून ते वाचतात, त्यांना कळत नाही. कारण ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं आणि त्यांना जे प्रिपरेशन आहे ते इंग्लिशमध्येच करावं लागतं. बरोबर आहे. दुसरं काय, दुसरं ऑप्शन म्हणजे हिंदी आणि हिंदी जी आहे ती इतकी प्युअर हिंदी असते, की म्हणजे ते खूप कठीण जाते करायला आणि पुढे सुद्धा खूप कठीण जाते. त्यामुळे काय इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करावं लागतात आणि इंग्लिशमध्ये जेव्हा प्रिपरेशन करायचं आहे, तर ते कॉन्सेप्ट्स क्लिअर होत नाही आणि त्यांना पाठ करावं लागते. जर तुम्ही UPSCमध्ये किंवा MPSCमध्ये पाठांतर कराल, तर म्हणजे तुम्ही क्लिअर नाही होऊ शकता. तुम्हाला जे कॉन्सेप्ट्स आहेत तेच तुम्हाला क्लिअर करावे लागतील आणि त्यामुळे मराठीतून तुमचे जे कॉन्सेप्ट्स आहेत एक वेळा क्लिअर झाले. आता तुम्हाला ही स्टोरी समजली एक, तर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. बरोबर आहे. त्यासाठी मी इथे म्हणजे जे वर्ड्स आहेत ते इंग्लिशमध्ये वापरतो. जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल, तेव्हा तुम्हाला कळेल, की आपण व्हिडिओमध्ये हे सगळे स्टोरी एक लाईनअप बनवली होती, एक आपण बेस बनवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जे वाचणं आहे ते तुम्हाला सोपं जाणार. तर आपण येऊया मेसोलिथिक एजवर. यामध्ये काय झालं होतं बघा, ट्रान्झिशन स्टेज आहे पॅलिओलिथिक आणि निओलिथिक एजची. आता पॅलिओलिथिक एज आपण बघितलं, बरोबर आहे. निओलिथिक एज आपण बघणार आहोत. तर आता मेसोलिथिक एज जे आहे ते ट्रान्झिशन स्टेज आहे. म्हणजे ट्रान्झिशन स्टेज म्हणजे काय होत असतं, की म्हणजे जो बर्फ आहे, तो जर वितळत आहे, पाणीमध्ये कन्व्हर्ट होत आहे. तर जे सेमी लिक्विड स्टेज असते, म्हणजे आता जस्ट पाणीमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे आणि थोडं-थोडं बर्फी आहे, असं असतो ना एकदम आपल्याला एकदम तो ट्रान्सपरंट होऊन जातो. बरोबर आहे? तर ती स्टेज जी आहे ट्रान्झिशन स्टेज आहे. म्हणजे आता जस्ट पाणीमध्ये कन्व्हर्ट होणारच आहे. तर ही झाली ट्रान्झिशन स्टेज म्हणजे मधातली स्टेज. आता यामध्ये काय झालं होतं, की आपल्याला माहीत आहे, की क्लायमेट जे आहे ते वॉर्मर शिफ्ट होत होतं. आता क्लायमेट जेव्हा गरम होत आहे, बरोबर आहे. आता जे बाहेरचं जे क्लायमेट आहे, ॲटमॉस्फिअर आहे, ते गरम होत आहे. त्यामुळे काय होणार आहे, फ्लोरा अँड फौना जास्त वाढणार आहे. फ्लोरा अँड फौना म्हणजे काय, की जे ॲनिमल्स आहे, जनावरं आहे आणि जे झाडं आहेत, ते वाढणं सुरू होणार. आता ते झाल्यावर काय होणार आहे, जेव्हा झाडं वाढणार आहे, तेव्हा त्यांना कळणार, की अरे आपण तर हे सुद्धा खाऊ शकतो. त्यामुळे काय आहे, त्यांना ॲग्रीकल्चर हा कॉन्सेप्ट सुचणार. त्यामुळे आता ॲग्रीकल्चरसुद्धा इथे डेव्हलप होणार आहे. पॉप्युलेशनसुद्धा इन्क्रीज झालेली आहे. आता इतकी थंडी होती तर म्हणजे पॉप्युलेशनसुद्धा इन्क्रीज झाली आहे. त्यानंतर जे लोकं आहेत ते आता शिफ्ट होणं सुरू झाले आहे. आता इथे बघा, तुम्ही ते आता कुठे राहत होते? ते केव्हजमध्ये राहत होते. आता केव्हजमध्ये राहत असल्यामुळे काय झालं होतं, की त्यांना तिथे खूप जास्त तिथे राहिल्यामुळे त्यांना बाहेर एक्सप्लोर करता येत नव्हतं. बाहेर काय आहे ते त्यांना बघता येत नव्हतं कारण बाहेर खूप स्नो होतं. पण आता इथे काय झालं जसं-जसं वॉर्मर एज झालं, तसं ते स्नो वितळत गेलं. आता त्यांना बाहेर निघता येत होतं. बाहेर निघाले ते. त्यांनी एक्सप्लोर केलं, की बाहेर हे सुद्धा आहे, हे सुद्धा आहे. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटत होतं, की आपलं निसर्ग इतकं चांगलं आहे. त्यामुळे काय झालं पॉप्युलेशन इन्क्रीज झाली होती. त्यानंतर ते सुरू झाले. शिफ्टिंग करणं सुरू झाले. मायग्रेट करणं सुरू झाले. कारण ते इतके जास्त लोकं आता ते केव्हजमध्ये राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे ते शिफ्टिंग करणं सुरू झालं त्यांचं. त्यानंतर टूलसुद्धा वापरत होते. आता नवीन प्रकारचे टूल होते ते म्हणजे मायक्रोलिथिक टूल. ठीक आहे. आता मायक्रोलिथिक टूल ते वापरत होते ते. त्यानंतर
पीपल लिव्हड ऑन हंटिंग, फिशिंग, फूड गॅदरिंग, दे इवन डोमेस्टिकेटेड ॲनिमल. आता इथे बघा, इथे खूप महत्त्वाचा पार्ट हा आहे. आता बघा, इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, पॅलिओलिथिक म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, की आईस एज होता. आईस एजमध्ये तुम्ही जर आईस एज लक्षात ठेवलं, तर तुम्ही सगळ्या जे आपण जे कनेक्ट केले होते बघा, आपण सगळं कनेक्ट केलं होतं आईस एजमुळे काय काय होऊ शकतं. तर ते तुम्हाला पॅलिओलिथिक एज तुम्हाला बऱ्या प्रकारे पाठ राहणार. आता इथे आपल्याला बघायचं आहे वॉर्मर एज. आता वॉर्मर एज आहे, तर आपण सगळं काही बघू शकतो. वॉर्म झालेलं आहे, म्हणजे जे बर्फ होतं ते वितळलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, नद्या बनलेल्या आहे, रिव्हर्स बनलेले आहे. म्हणजे रिव्हर्स म्हणजेच नद्या होतात. रिव्हर्स, त्यानंतर पॉन्ड्स बनलेले आहे. त्यामुळे काय होणार आहे, तिथे फिशेस येणार आहे, मासोळ्या येणार आहे. आणि हंटिंग तर ते करतच होते. त्यानंतर झाडे येणार आहे तिथे. झाडे आल्यामुळे काय होणार आहे, ॲग्रिकल्चर डेव्हलप होणार आहे. बरोबर आहे. आता त्यांनी डोमेस्टिकेशनसुद्धा सुरू केलं होतं. म्हणजे काय, जे कॅटल्स असतात, जे गोट्स असतात, ते सुद्धा त्यांनी स्वतःच्या घरी पाळणं सुरू केलं होतं. त्यानंतर फायरचं नॉलेज होतंच, आपण बघितलेलं आहे. आता ते हंटिंग करून आणत होते, तिथे शिजवत होते ते. त्यानंतर म्युरल पेंटिंग होती इथे. बर्ड्सची, ॲनिमल्सची इथे पेंटिंग केलेली आहे. आता म्युरल पेंटिंग आणि मिनिएचर पेंटिंग हे 2 प्रकारचे पेंटिंग असतात. म्युरल पेंटिंग म्हणजे काय, की खूप मोठी असते, वेग असते एकदम. म्हणजे खूप मोठ्या-मोठ्या ह्याच्यावर काढलेली असते आणि डिटेलिंग जास्त नसते त्याच्यावर. ते आर्ट अँड कल्चरचा भाग आहे. आणि दुसरी मिनिएचर पेंटिंग असते, ते म्हणजे काय, डिटेल पेंटिंग, लहान ह्याच्यावर काढलेली, अशा प्रकारची ती पेंटिंग असते. तर इथे कोणती होती, तर म्युरल पेंटिंग होती. मिनिएचर पेंटिंग खूप नंतर आलेली आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता, ही आहे म्युरल पेंटिंग त्यावेळेस काढलेली. म्हणजे इथे बघा तुम्ही, ॲनिमल्ससुद्धा दिसत आहे तुम्हाला, बरोबर आहे, बर्डसुद्धा होते इथे. त्यानंतर निओलिथिक एज. आता आपण ट्रान्झिशन स्टेज बघितली, की आपण ट्रान्झिशनवर कसे काय आलो. आता ट्रान्झिशन स्टेज म्हणजे काय, जास्त काही फरक नाही आहे यामध्ये. जे मेसोलिथिक एजमध्ये होतं तेच तुम्हाला निओलिथिक एजमध्ये बघायला मिळणार आहे. थोडंफार डेव्हलपमेंट झालेलं आहे, बरोबर आहे. तर आता इथे आपण बघू, तर ही 5000 BC टू 1800 BC आहे. त्यानंतर कल्टिवेशन ऑफ प्लांट्स अँड डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल. आता इथे बघा, तुम्ही आपण बघितलं होतं मागे, वॉर्मर्स क्लायमेट झालेलं आहे, त्यामुळे त्यांना ॲग्रिकल्चरची समज आलेली आहे. त्यामुळे ते आता कल्टिवेशन करत आहे, धान्य लावत आहे, आणि ते ग्रेन्स जे आहे ते निघालेले ते ते खात आहे. त्यानंतर डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स, ते कशासाठी करत असेल, एक तर ते म्हणजे सांभाळून ठेवत असेल, त्यानंतर आम्ही खाऊ याला, किंवा दुधासाठी सुद्धा करत असेल. दूध मिळेल तर दूध पिणार, किंवा चहा, काहीही असू शकते, कशासाठी पण ते वापरू शकतात. तर त्यांनी डोमेस्टिकेशनसुद्धा सुरू केलं होतं ॲनिमल्सचं. त्यानंतर विलेज सेटलमेंट झाली होती. आता इथे बघा, इथे कम्युनिटी जी आहे ती खूप वाढलेली होती. पॉप्युलेशन खूप जास्त झालेली होती. त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे आता ते थोडे असे त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन होत असेल. कन्व्हर्सेशन झाल्यामुळे काय आहे, की सेम आयडिओलॉजीचे लोकं आहे. सेम आयडिओलॉजी म्हणजे सेम विचारधाराचे, सेम जे विचार करतात, सारखे विचार, ते सोबत-सोबत राहायला लागले. त्यामुळे काय झालं, कम्युनिटी बनायला लागली. कम्युनिटी बनायला लागली म्हणजे एक विलेज बनला. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे आता ते व्हिलेज बनलं आहे, म्हणजे काय, त्यांनी हट्स बांधणंसुद्धा सुरू केले आहे इथे. म्हणजे त्यांनी स्वतःचे घरं बांधणंसुद्धा सुरू केले आहे इथे. त्यांना हे सुद्धा नॉलेज आला होता. ही समजसुद्धा त्यांना आली होती. टूल्स फॉर एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता आपल्याला हे माहीतच आहे. ही ह्युमन टेंडन्सी आहे. म्हणजे जिथे त्यांना नॅचरल रिसोर्सेस दिसणार, तिथे ते एक्सप्लॉयटेशन सुरू करणारच आहे. इथे सुद्धा तेच झालं होतं. जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं एक्सप्लॉयटेशन त्यांनी सुरू केलं होतं, की त्यांना माहीत पडलं, की नाही, आपण जे नॅचरल रिसोर्सेस आहे अशा प्रकारे सुद्धा वापरू शकतो, आपल्याला फायदा होणार आहे. तर यांनी एक्सप्लॉयटेशन सुरू केलं. त्यानंतर ॲक्सेस, सॉ, ॲड्स, बुरिन्स, ग्राउंड स्टोन टूल्स, हे सगळे त्यांनी वापरायला सुरू केले. म्हणजे हे कशासाठी, हंटिंगसाठी, किंवा जेव्हा ते ॲग्रिकल्चर करत आहे, शेती करत आहे, तेव्हा आपण जे पिके कापतो त्यासाठी सुद्धा हे वापरत होते. तर अशा प्रकारे बरेचशा मल्टीपर्पजसाठी, खूप सारे पर्पजसाठी ते अशा प्रकारचे जे वेपन्स आहे, असे जे टूल्स आहे ते वापरत होते. त्यानंतर डेड बॉडीज बरीड प्रॉपरली. आता हे बघा इथे, जे डेड बॉडीज होते, म्हणजे जे मेलेले लोक होते, त्यांना ते जमिनीच्या खाली ते त्यांना गाडत होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय माहिती पडते यावरून, की ते खूप हायजेनिक होते, किंवा त्यांना एक समज होती, त्यांना नॉलेज होती, की आपण जे डेड बॉडीज आहे, जे मेलेले लोक आहेत, ते आपण असेच तिथे ठेवले नाही पाहिजे. त्यांना चांगल्या प्रकारे बरीड केलं पाहिजे, जेणेकरून जे आपलं ॲटमॉस्फिअर आहे ते चांगलं राहणार. ठीक आहे. त्यानंतर अर्लियर एव्हिडन्सेस ऑफ निओलिथिक एज कम्स फ्रॉम मेहरगर ऑन द बँक्स ऑफ रिव्हर बोलन इन बलुचिस्तान.
आता आपल्याला एव्हिडन्सेस कुठून मिळतात? एव्हिडन्सेस हे खूप महत्त्वाचे आहे. एव्हिडन्सेस आपल्याला सगळ्याचे लक्षात ठेवायचे, पॅलिओलिथिकचे पण, मेसोलिथिकचे पण आणि निओलिथिकचे पण. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे भीमबेटका आहे, जे भोपाळच्या जवळ आहे. ते कशासाठी आहे ते तुम्ही बघून घ्या. पॅलिओलिथिक आणि मेसोलिथिक. ठीक आहे. आता आपण बघू हे जे आहे निओलिथिकसाठी कोणत्या बँकवर आहे, तर मेहरगढ़ ऑन द रिव्हर बोलन इन बलुचिस्तान. आता बलुचिस्तान कुठे आहे, तर ते पाकिस्तानमध्ये आहे. बरोबर आहे. त्यासाठी खूप म्हणजे त्यांच्या स्वतंत्रतेसाठी आपण सुद्धा त्यांना सपोर्ट करत आहे. तुम्हाला ते सगळं माहीतच असेल तिथे काय होत आहे ते. तर मेहरगढ़ आहे ऑन द बँक्स ऑफ रिव्हर बोलन इन बलुचिस्तान. तिथे आपल्याला एव्हिडन्सेस मिळतात याचे. कशाचे? निओलिथिक एजचे. त्यानंतर अजून कोणतं आहे, तर बेलन व्हॅली इन उत्तर प्रदेश. कोपानी मंडो एव्हिडन्सेस ऑफ पोट्री. ते पोट्री पण वापरत होते ते. म्हणजे ते दूध घेत असेल कशात किंवा पाणी वगैरे त्यासाठी ते पोट्री वापरत होते. ठीक आहे. आपण पोट्रीचे आहे ते आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सुद्धा बघू कशी इव्हॉल्व झालेली आहे, किती चांगल्या प्रकारे इव्हॉल्व झालेली आहे पोट्री आहे ती. त्यानंतर चिरान बोन टूल्स वापरत होते ते. म्हणजे जे हाडं आहे, जे मेलेले लोकं आहे, त्यांना खूप टोक असतं, नोक असतं. तर ते सुद्धा ते वापरत असेल हंटिंगसाठी. तर अशाच प्रकारचे टूल्स ते सुद्धा वापरत होते. म्हणजे बघा डेव्हलपमेंट किती होत होती. म्हणजे ते किती ईजमध्ये जात होते. बरोबर आहे. त्यांना आपोआप समजत होतं, की हे आपल्याला सोपं जात आहे, तर हे आपण करू. त्यानंतर डोमेस्टिकेशन कशाची करत होते, तर कॅटलची, शीपची, बफेलोची, हे सगळे ते डोमेस्टिकेशन करत होते. ठीक आहे. तर आता तुम्हाला हे जे आहे हे पूर्ण टॉपिक समजला असेल आणि बऱ्या प्रकारे समजला असेल. तर आता मी अपेक्षा करतो तुम्हाला स्टोन एज पूर्ण बऱ्या प्रकारे झालं असेल. तुम्ही पुन्हा रिव्हिजन करू शकता किंवा हे जे नोट्स आहेत तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा पुन्हा हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये बघू शकता. तर पुढे पण आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन घेऊ आणि तुम्ही काळजी करू नका. पॉलिटी सिरीजसुद्धा सुरू ठेवत आहे आणि त्यानंतर आपण जे करंट इश्यूज आहे ते सुद्धा घेऊ आणि मी प्रत्येक जे कमेंट आहे ते वाचतो आणि जे काही ॲडवाईस असेल ते मी प्रयत्न करतो की ते माझ्या व्हिडिओजमध्ये इम्प्रूव्ह करू किंवा दुसरे पण जे ॲडवाइसेस असतात जसं खूप ॲडवाइसेस येतात जसं लाईव्ह सेशनसाठी सुद्धा. तर हे सगळं मी म्हणजे बघतो. जर प्रयत्न करतो सगळं करायचं, पण पॉसिबल होत नाही खूप वेळा. तर मी प्रयत्न करणार की हे सगळे जे विशेष आहे हे सगळं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि अजून चांगले व्हिडिओज बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार. तर तुम्ही लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा. मी रिप्लाय जरी नाही करू शकलो तरी मी सगळे जे कमेंट्स आहेत ते वाचतो आणि ते माझ्या व्हिडिओजमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.